हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. एवढ्या लवकर? तुझं वय पाहता हे फारच लवकर होतंय ग. डॉक्टर पर्णिकाचं असं म्हणणं आहे की काही स्त्रियांच्या बाबतीत हे चक्र 40शीतच थांबतं. याला अर्ली मेनोपॉज म्हणतात. नाही पण ठीक आहे, त्यांनी अजून टेस्ट करायला सांगितलंयत ना, आणि कदाचित अर्ली मेनोपॉज असू शकते, ही फक्त शक्यता आहे तू. ह्या टेस्ट मध्ये हे सगळं सिद्ध होईलच ना. मग रिपोर्ट्स असे सुद्धा येऊ शकतात की हे फक्त इरेग्युलर पिरियड्स आहेत, बाकी काही नाही. आणि हे बघा तू, गोळ्यांनी हे सगळं नीट होतं. तसं नाही झालं तर काय, तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. कोणी सांगितलं हे तुला? अगं हेच, कोणी सांगितलं? मी सांगायला कशाला पाहिजे? उद्या टेस्टचे रिपोर्ट येतील ते हेच सांगतील ना. रिपोर्ट्स काही येऊ देत, पण तू कधीच आई होऊ शकत नाहीस हे कुठलेच मेडिकल रिपोर्ट ठरवू शकत नाहीत आत्तू. अनन्या, हो, तुला त्या गायनिक पेक्षा सगळं जास्त कळतं का? हो, मला जास्त कळत. अनन्या, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? अगं तू जरी प्रत्यक्षात बाळाला जन्म देऊ शकली नाहीस ना, तरी तू एखादं छोटंसं बाळ तर दत्तक घेऊ शकतेस ना. अगं फक्त बाळाला जन्म देणं म्हणजेच आई होणं नाहीये की. तर त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं संगोपन करणं, त्याला सांभाळणं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आत्तू, एखादं छोटंसं बाळ दत्तक घेणं ही फार गोड संकल्पना आहे, आणि अनेक जोडप्यांनी तसं केलंय, आणि त्या बाळासोबत एक सुंदर नातं सुद्धा निर्माण केलं. तसं तूही करू शकतेस, म्हणजे त्या लहान बाळाला आई बाबा मिळतील. हे बघा तू उद्या जा आणि टेस्ट कर. हे बघ, रिपोर्ट्स काहीही असू दे, अजिबात काळजी करू नकोस. मग लग्नासाठी मुलगा शोधू का? अनन्या, लबाड, चल. बाबा, काय हो? कसला विचार करता?
काही नाही ग, कॉलेजची कामं आणि कामांचा विचार. अच्छा. आई सांगत होती की तुम्ही आज जेवायला येणार नाही म्हणाला. हो. का? काही नाही, इच्छा नाही. बाबा, कॉलेजमध्ये असं काय घडलंय की तुमची जेवायची इच्छा नाही? अशा काही गोष्टी घडतात बाळा, त्यामुळे कशातच रस वाटत. म्हणजे कॉलेजमध्ये असं काहीतरी घडलंय की आता त्यावर काय करावं हे तुम्हाला सुचत नाही. बाबा, जेव्हा हा गुंता सुटूच शकत नाही असं तुम्हाला वाटतं ना, तेव्हा तुम्ही असे हतबल दिसता. पण तुम्ही सहजासहजी असे हतबल होत नाही का? पण कधी कधी असं होऊ शकतं. हो, अगदी बरोबर आहे. तसंच काहीतरी झालंय. काय झालं? तुला तर माहित आहे अनन्या, आमचं कॉलेज दरवर्षी इंटर कॉलेजिएट नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होत. आता तिथे नाटक डिरेक्ट कॉलेजची मुलंच करणार आहे, पण कल्चरल डिपार्टमेंटचा हेड म्हणून सगळी जबाबदारी माझी असते. अगं, काही अडचणी आल्या तर त्या मला सोडवाव्या लागतात. वेळ प्रसंगी काही कठोर निर्णयही घेऊन ते काम पुढे चालू ठेवावं लागतं. अगदी बरोबर. पण मग प्रॉब्लेम काय? अगं, या नाटकासाठी आम्हाला 12 खूप चांगल्या तयारीची मुलं हवी. तशी मुलं सापडलीही आहे. त्यातलाच एक मुलगा आहे, प्रसन्न. प्रसन्न उत्तम कलाकार, उत्तम ऍक्टर. अगं, नाटकाची खूप आवड आहे त्याला आणि संगीताची उत्तम जाण आहे, समज आहे. अगं, म्युझिकच्या त्या मुलाला तो खूप मदत करत असतो आणि नेपथ्यामधल्या त्या मुलासाठी खूप चांगल्या अशा कल्पक आयडियाज देत असतो. त्याला नाटकात काम करायचं आहे म्हणण्यापेक्षा त्या नाटकातला तो रोल करण्यासाठी झपाटलाय असं म्हणावं लागेल. अरे वा, मग ही तर खूप चांगली गोष्ट आहे बाबा. चांगली? वाईट. वाईट? यात वाईट काय? त्या प्रसन्नला आमच्या नाटकात एक महत्वाची भूमिका बजावायची आणि तो ती उत्तम वठवतोय. पण आम्ही त्याला या नाटकात ठेवू शकत नाही. का? कारण त्याला ब्रेन ट्यूमर आहे. ब्रेन ट्यूमर? बापरे. आणि तो ट्यूमर आता इतका स्प्रेड झाला, त्याला ऑपरेट करणंही कठीण झालंय. त्या अशा अवस्थेत तो जास्त एक्साइट झाला ना की तो चक्कर येऊन पडतो. आता तो जितकी समोरासून भूमिका करेल तेवढी त्याला ओवळ येणार आणि तो जमीन कोसळणार. अगं, रिहर्सल मध्ये असं 4-5 वेळा झालंय. असं झालं तर हे बघ, 2 गोष्टी आहेत. त्या अशा अवस्थेत 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे अशा प्रकारे त्याच्या जीविताला धोका आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला नाटकात ऍक्टिंग करू देऊ शकणार नाही. आणि दुसरं म्हणजे हा स्पर्धेचा प्रयोग आहे.
आणि स्पर्धेचा प्रयोग म्हटला तर तो आम्हाला तो करावाच लागणार ना गं. बरोबर. पण प्रसन्न व्याकुळ होऊन आम्हाला विनवण्या करतोय की सर मला हा रोल करू द्या, मी बेशुद्ध नाही पडणार, मला चक्कर नाही येणार याची काळजी मी घेतो. पण हे कसं शक्य आहे? मिस्टर, शक्य नाहीच आहे आणि ते त्याला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि तरीही नाटकात भूमिका करण्याची त्याची तीव्र इच्छा इतकी तीव्र असल्यामुळे तो आम्हाला सतत विनवण्या करतोय. अगं, याबद्दल मी त्याच्या पालकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला त्याच्या जीवाची काळजी वाटतेच, पण त्याच सोबतच ना हवं ते करू द्या असंही वाटत. बरं, मी काही निर्णय घेतला तर म्हणेन की चला होऊ दे जे होतंय ते. तरी मला तसं करता येणार नाही ना गं, मला कॉलेज तसं करू देणार नाही. तर याबाबत मी त्याच्या डॉक्टरांशी बोललो तर डॉक्टर म्हणतात की ऐन प्रयोगात त्याला तो जास्त एक्साइट झाला तर होळ येऊ शकतो, तो बेशुद्ध पडू शकतो. हा, आम्ही काही गोळ्या देऊन त्याला प्रयोगापुरतं बेशुद्ध पडण्यापासून वाचवू शकतो, पण तेही ते खात्रीपूर्वक सांगत नाही. ही त्याची अशी नाटकात भूमिका करण्याची तीव्र इच्छा, त्याच्या या विनवण्या आणि ही प्रत्यक्ष परिस्थिती त्यामुळे मी असा अडकलोय. म्हणजे बघ ना, आम्ही त्याला नाटकात काम करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. त्याचबरोबर हे असं केलं तर मी त्याला फेस कसं करू, त्याच्या या तीव्र इच्छेचं मी काय करू, म्हणजे मला काहीच कळत नाहीये अनन्या. यासाठी मी बाबा, मला कळतंय, मला तुमची मनस्थिती समजतीये. अनन्या हिया माझी अनन्या. त्यामुळे ना माझं चित्त थाऱ्यावर नाही. असं चित्त थाऱ्यावर नाही असंच वाटत राहतं नुसतं. हे अनन्या, तू यात काही मदत करू शकतेस का? काही सुचवू शकतेस, मार्ग काढू शकतेस का? हा, आता तू म्हणशील की डॉक्टरांनी म्हटलंय तसं त्याला त्या गोळ्या घेऊन प्रयोग करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे रस तर आहेच ना. बाबा, आपण असं करू शकतो का? कसं? म्हणजे हे बघा, इंटर कॉलेज ड्रामा कॉम्पिटिशन मध्ये आपण त्याला संधी तर देऊ शकत नाही. त्यासाठी आपण एक वेगळा कलाकार निवडूया. पण तो प्रयोग झाल्यानंतर आपल्या कॉलेजमध्येच पॅरेंट्स, टीचर्स आणि स्टुडंट्ससाठी त्या नाटकाचा पुन्हा एकदा प्रयोग केला तर, आणि त्यात त्याला संधी दिली तर, म्हणजे अर्थात त्याच्या पालकांची आणि डॉक्टरांची परवानगी घेऊनच. आणि मग त्या प्रयोगापुरता डॉक्टरांना तिथे उपस्थित राहण्याची आपण विनंती करूया. म्हणजे स्टेजवर जर त्याला काही त्रास झाला तर डॉक्टरांची आपल्याला तिथल्या तिथेच मदत मिळू शकेल. आणि आपल्याकडे पर्यायी कलाकार आहेच ना, म्हणजे असाच जर काही प्रसंग आला तर तो पर्यायी कलाकार नाटक पुढे नेईल. म्हणजे स्पर्धाही साध्य होईल आणि प्रसन्नची नाटकात काम करण्याची इच्छाही पूर्ण होईल. हो अनन्या, अनन्या, खूप छान सुचवलंस तू. अशा प्रकारे आपण त्याला मदत करूच शकतो आणि हे सगळं मी कॉलेज सोबत बोलून घडवून आणूच शकतो. तू म्हणतेस तसंच आपण त्याच्या पालकांची परवानगी घेऊ
डॉक्टरांची मदत घेऊ. थँक्स अनन्या, थँक्स. तुमचं हे थँक्स मी त्यावेळी एक्सेप्ट करेन जेव्हा तुम्ही चल मी जेवायला येत असं म्हणाल. अगं माझ्या डोक्यावरचं एवढं मोठं ओझं उतरवलंयस तू, आता मी म्हणूच शकतो. अगं मग म्हणा. ठीक आहे, चल येतो मी जेवायला. चला. चला, एकदाच घरातलं वातावरण निवळलं आणि निवळायलाच हवं, कारण अनन्या आमच्या प्रत्येकाशी बोलली आणि जिथे अनन्या येते ना तिथे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अनन्या, तुझ्याकडे एखादी जादूची कांडी वगैरे आहे का? नाही म्हणजे एकदा का ती जादूची कांडी अशी फिरवली की सगळे प्रश्न चुटकीसरशी सॉल्व्ह होतात. अगं प्राजक्ता, तिच्याकडे काही जादूची कांडी वगैरे नाही. अनन्याला आहे ना प्रॉब्लेम सोडवायला काय करता येईल याचा शांतपणे विचार करता येतो. आम्हाला पण शिकव बाई, शांतपणे विचार कसा करायचा. अगं तू विशेष काही नाही. हे बघ कसं होतं ना, जेव्हा एखादा प्रॉब्लेम निर्माण होतो तेव्हा आपण फक्त त्या प्रॉब्लेमचाच विचार करतो आणि घाबरून जातो. मग आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. पण मुळात आपण त्या प्रॉब्लेमचा विचार करण्यापेक्षा ना त्याच्या सोल्युशनचा विचार करायला. म्हणजे जर एखादा प्रश्न निर्माण झाला ना तर त्यावर काय काय उपाय असू शकतात याचा शोध घ्यायला हवा. मग बघ प्रॉब्लेम असे पटकन सुटतात. अगदी बरोबर. हे काय जेवण नाही वाढले अजून? माझे तायडे कुठे आहे? मला भूक लागली आहे यार. अरे मामा तुला इतकी भूक लागली? अरे इथे आत्तू आणि आजी तर सकाळपासून जेवला नाहीयेत. त्यांना किती भूक लागली असेल? त्यांनी तर सकाळपासून काहीच नाही खाल्लंय रे. मी तरी दुपारी जेवले. एक मिनिट. अनन्या हिया माझी अनन्या. मामा तू आणि ओमी जेव्हा बाहेर गेला होतात तेव्हा त्याने तुला फ्रँकी दिली होती ना? या, एवढ्याच्या फ्रँकीने माझं काय होणार? पण मामा अरे तू दुपारी आल्यावर पण जेवलायस की? अन्वी, ते दुपारी जेवलोय. आता संध्याकाळ झालीये. मी आता मरून जाणार. क्या एक वेळ जेवल्याने कोणी मरत नसतं. तसं पण ना न जेवता माणूस खूप दिवस जिवंत राहू शकतो. ए आत्तू आज त्याला काही बोलू नकोस ग. अगं सकाळपासून त्याने मला खूप मदत केलीये. अगं त्याने आज कामं केली आहेत. कधी नव्हे ते. बरं ओमी कुठे आहे? त्याला नाही का जेवायचं? हो हो, बोलावतो त्याला. ओंकार, ओंकार. काय बाबा? काय रे? बस. जेवायचं वगैरे नाहीये? नाही. हा आता हे काय नवीन तुझं? काय नाही. मग जेवायचं का नाही तुला? आणि घरी जेवणच नाहीये ना. हो, मम्मा मला बोलली होती की ते कोण जेवतच नाहीयेत. सकाळचं ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण वेस्ट केलं. तर मी आता काय बनवलंच नाही. वेस्ट केलं ते ठीक आहे, पण अरे आता मला काही नाही माहित अगं. अगं सकाळपासून आईने मला इतकी कामं सांगितली होती की मी किचन मध्ये फिरकली सुद्धा नाहीये. अरे पण आता जेवणाचं काय करायचं? हो ना, अनन्याने आपल्याला जेवायला तयार केलं आणि नंदिनीने जेवणच तयार केलं नाही.
नंदिनी, अगं नंदिनी. काय हो, काय झालंय? काय झालं काय? जेवण कुठे? फेकून दिलं. काय? अगं, हो, कारण सकाळी मी स्वयंपाक बनवलेला, कुणीच जेवायला तयार नव्हतं. घरात सगळे इतके विचित्र वागतात आहे ना की माझं डोकंच चालत नव्हतं. म्हणून मी ते जेवण फ्रीज मध्ये ठेवायला विसरले आणि आता जाऊन बघते ना तर ते सगळं खराब झालेलं होतं. पण ठेवून काय करू, फेकून दिलं. अगं तायडे, अगं आता मी काय खाणार? हेमा, तू गप्प बैस, माझं डोकं खाऊ नकोस. एक तर तो गजोदर जो सकाळपासून चंपाला बघायला गेला तर अजून आलेला नाही. दिवसभर सगळी कामं मलाच करावी लागली. मी खूप थकून गेले. मी आता काही बनवणार नाहीये. अरे बापरे, म्हणजे आज आपल्याला उपाशी झोपावं लागणार हे निश्चित. अरे नाही, अरे नाही, उपाशी झोपायचा गरज नाही आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी पुरी आणि भाजी घेऊन आणला आहे. हा? पुरी भाजी? हा. नक्की ना? अरे मामा, तुझा शपथ घेऊन सांगतो आहे. अरे मी सगळ्यांसाठी आणला आहे आणि सगळ्यांना पुरेल एवढा जेवण आणला आहे. अरे पण गजोदर, तू हे कुठून आणलंस आणि कसं आणलंस? आणि तुला कसं कळलं की घरात जेवण नाहीये ते? नाही, ते असं काही मला कळलं नाही आहे. मग कसं आणलंस? अरे त्याचा काय झाला, त्याचा मोठा गंमत झाला आहे. गंमत? हा, काय झाला, चंपा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे ना, तर तिला बघायला गेला होता मी. तर तिच्यासोबत कोणच नाही आहे. म्हणजे तिचा छोटा भाऊ आहे, पण तो बिचारा एकटा काय करणार आहे ना, म्हणून मग मी तिच्यासाठी दिवसभर थांबला आहे. कशी आहे रे तब्येत तिची आता? हा, बरी आहे. डिस्चार्ज मिळणार आहे उद्या. बरी आहे, हे बरं झालं. पण हे सगळं तू कुठून आणलंस, कसं आणलंस ते सांगशील का? अरे हा, हे सांगायचं राहिलं आहे ना. काय झाला, चंपा ज्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे ना, त्या हॉस्पिटलच्या बाजूलाच पुरी भाजीचा गाडी आहे. आणि तो गाडी कोणाचा आहे? अरे माझा मित्र आहे गुड्डू, त्याचा गाडी आहे. तर त्याच्याकडे मी गेला तर गुड्डू माझ्याशी बोलला. तो बोलला की पुरी भाजी खापून जा. हा, तर त्याला मी बोललो, मी एकटा कसं काय खाणार आहे? अरे माझ्या घरी 8-10 लोक आहेत. म्हणजे तू हे सगळ्यांसाठी आणलंय? 8-10 लोकांसाठी का रे? हा, सगळ्यांसाठी दिला आहे. हो बाई, पण का रे गजोदर, एवढे पैसे कुठून आणलेत रे तू? अरे नाही, पैसा नाही घेत आहे. गुड्डू मला बोलला आहे, माझ्याकडून तुझ्या घरातल्या लोकांसाठी ही पार्टी आहे. हो बाई, पार्टी. मग जा, प्लेट सांड. चला चला, पटापट घे बाई, जा. प्लेट्स ठेव दे. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची